नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत भेंडीचे पकोडे। दोन पद्धतीचे अशा प्रकारे मी धुवून पुसून भेंडी घेतलेली आहे। दोन पद्धतीची कट करून घ्यायची। तर असे दोन प्रकारचे कट करून घेत आहे। कुरकुरीत आणि मस्त खमंग होणार आहेत पकोडे। हे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत, खूप छोटे पण केलेले नाही आहेत आणि याची जाडी ठेवायची नाही, कमी कमीच ठेवायची आहेत। अशा प्रकारचे कट करून घेत आहे मी पूर्ण। तर असा बारीक कांदा एक कट करायचा आहे। कांदा या पकोड्यामध्ये जाणार आहे, या पकोड्यामध्ये कांदा नसणार आहे। हा छोटा छोटा कट करून घेते। भेंडी कट करून घेतली, लसूण घेतले, थोडंसं लसणाच्या पाकळ्या भरपूर घेतल्यात, कढीपत्ता कट करून घेतलाय, कोथिंबीर घेतली कट करून। आणि हे पकोडे म्हणजे कुरकुरीत। भेंडी ज्यांना खायला आवडत नाही ना, बरेच पुरुष घरात भेंडी खात नाहीत, त्यांना मसाला भेंडी बनवली, फ्राय भेंडी तरी खात नाहीत। तर हे पकोडे करून पहा एकदा, सगळे खातील आणि खात राहतील आणि पुन्हा कधी बनवणार आणि पुन्हा भेंडी घरात आली की पकोडेच बनायला सांगणार। पकोडे म्हणलं की सगळ्यात पहिलं असते ओवा। ओवा असा हातावरती चोळून टाकायचा, त्याचा सुगंध फार छान येतो। लाल मिरची पावडर जसं आपण खातो तिखट तसं हिरवी मिरची घालू शकता तुम्ही। मी हिरवी मिरची स्किप करून लाल मिरची टाकत आहे, कारण खूप तिखट बनवायची नाही आहे आम्हाला। आणि मीठ पण चवीनुसार। तर हे बॅटरमध्ये मीठ, ओवा आणि आपण हे टाकलेलं आहे, मीठ ओवा आणि मिक्स करून घ्यायचं आहे। खूप लिक्विड करायचं नाही, घट्टसर ठेवायचं आहे, कारण भेंडी खूप पातळ होऊन जाईल। मग असं करायचं घट्ट। पकोडे म्हणलं की मग त्यामध्ये जाईल थोडासा चिमूटभर कुकिंग सोडा, आणि कुकिंग सोडा घातल्यानंतर मिक्स करायचं। अगदी लहान मुलं पण खातात बरं, काही लहान मुलांना भेंडी आवडत नाही आणि काही मुलांची फेवरेट असते भेंडी। असं मिक्स करून घेऊया, असं मिक्स करून घ्यायचं मस्त। त्यामध्ये गाठी राहिले नाही पाहिजे। आणि यामध्ये आता आपण लसूण घालणार आहोत, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण सगळं एकत्र घालून घ्यायचं आहे। एकदा जर असे पकोडे बनवाल तर खरंच खूप छान होतात आणि हेच खाल नेहमी तुम्ही। आणि हे आपल्याला मोठी मोठी भेंडी कट केलेली ॲड करायची आहे यामध्ये। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, म्हणजे बॅटर जे आहे बेसन ते खूप छान पद्धतीनं असं हातानंच फिरवून घ्यायचं मस्त, आणि खूप छान अशा पद्धतीचे होतात बघा। हे बघा, एकीकडं मंद आचेवर तेल मस्त उकळलेलं आहे, खूप छान तापलेलं आहे, आणि दुसरीकडे म्हणजे हे आपण जे मिश्रण बनवलं आहे ते खूप असं छान मुरलेलं आहे। तर आपण एक एक सोडूयात छान पद्धतीनं। व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही, खूप छान लागतात, असे मस्त कडक होतात आणि सगळेजण खातात फॅमिलीमधले। त्यासोबत काही नसेल एक्स्ट्रा तरी पण हे पकोडे मात्र खायला खूप छान असतात। बॅटर असं घट्टसर ठेवायचं आहे बरं का, मी अगोदरही सांगितलं आहे। घट्टसर ठेवण्यानं ते असे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आहेत। हे बघा किती मस्त कुरकुरीत मस्त झालेत। पहिले काढलेले आहेत थोडेसे मी। हे बघा, हे पकोडे आपले तयार झालेले आहेत आणि जे गोल पकोडे बनवायचे आहेत ते मिश्रणमध्ये टाकलेलं आहे आणि गोल मिक्स करून घ्यायचं आहे। गोल पकोड्यामध्ये असे मस्त तीळ ॲड करायचे आहेत, ते की वरून आपल्याला दिसतील तळल्यावर। असे गोल पद्धतीचे झालेत, बनवले छान मस्त। अजून होतात एक टाइम, मस्त कुरकुरीत, खूप टेस्टी, आणि याच्यावरती तीळ दिसायला लागले बघा आता। खूप वेळ असे मस्त आलटून पलटून करायचे आहेत, लालसर रंग येईपर्यंत, म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत। भेंडी आहे त्यामुळे व्यवस्थित तळली गेली पाहिजे भजी।
असे आलटून पलटून खूप वेळ. हे बघा मस्तपैकी आपले 2 प्रकारचे पकोडे तयार झाले आहेत. खूप टेस्टी आणि क्रिस्पी आहेत. खाऊनही बघितले आहेत लहान मुलांनी. वाव, कुरकुरीत झालेले आहेत, एक नंबर. चला तर मग नक्की बनवून पहा तुम्ही. भेंडी न खाणाऱ्याला कळणारही नाही की हे भेंडीचे पकोडे आहेत म्हणून. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि लाईक शेअर करायला आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा झाला आणि पकोडे कसे झालात आणि तुम्ही याच्या अगोदर खाल्ले आहेत का तेही सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.